हॅलो, हाय, नमस्कार. मी वयम मासिकातनं क्रांती. 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो आणि आज आपण अशाच एका बाल कलाकाराशी गप्पा मारणार आहोत. सो आजच्या या भागामध्ये मी क्रांती स्वागत करते रुचा तुझं. रुचा, आता तुझी ओळख करून तूच दे, कारण सगळ्यांना तू माहिती आहेस की गोड गळ्याची छान सुमधुर असं गाणं गाणारी रुचा आता थोडी मोठी झाली आहे, तेव्हा अगदी छोटी होती. तर मला सुरुवातीला तू सांग ना ग, तू कुठच्या शाळेत शिकतेस, कितवीला आहेस आणि काय काय आवडतं तुला ते सांग. नमस्कार, माझं नाव रुचा अभय आंग्रेकर. मी नवभारत एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये 5th C मध्ये शिकते आणि मला काय करायला आवडतं. हा, तुझे छंद काय काय आहेत? मला कुकिंग करायला आवडतं. त्याच्यानंतर मला अभिनयाची आवड आहे. म्हणजे गणपतीच्या उत्सवात किंवा नवरात्रीच्या उत्सवात आमच्या ज्या शाळेत आता मी शिकते त्या शाळेचे जे प्रिन्सिपल आहेत ते नाटक सुद्धा बसवतात. आमच्या इथे जे गणपती मंदिर आहे तिथे नाटक होतात. तर त्याच्यामध्ये मला भाग माझा दरवर्षी असतो. आणि काय बनवतेस ग तू कुकिंग मध्ये? म्हणजे कधी कधी असं कोशिंबीर वगैरे किंवा चाट वगैरे करते. पण चिरता येते का कोशिंबीर तुला? छान छोटी नाजूक काकडी किसून गाजर चिरून वगैरे येतं का? अरे वा, छान आहे की. आणि मला कुकिंग करण्यापेक्षा स्वतः काहीतरी रेसिपी क्रिएट करून मग ती करून आणि मग घरच्यांना खायला घालण्यात जास्त मजा येते. प्रयोग करतेस तू घरच्यांवर म्हणजे. आणि ते आवडतात फॉर्च्युनेटली. हो का? हे विशेष आहे, आवडतात हे विशेष आहे. आणि म्हणजे मी 2 रेसिपीज माझ्या करून झाल्या होत्या. एक नगेट सारखं केलं होतं एकदा आणि एक सँडविच आणि एक पोळीचं पण केलं होतं. तर असं मला स्वतः क्रिएट करून लोकांना खाऊ घालायला आवडतं. आणि मला ड्रॉइंग करायला खूप आवडतं. अच्छा, तुला ड्रॉइंग करायला पण आवडतं? ड्रॉइंग करायला आवडतं. म्हणजे मला ड्रॉइंग मूड आहे. जेव्हा माझा मूड चांगला असेल, छान असेल, तेव्हा छान येतं. म्हणजे मी बघून चांगलं काढू शकते, पण स्वतःची इमॅजिनरी करून नाही करू शकत. ओके. इमॅजिनरी मी 1-2दा ट्राय केलं होतं, पण मला जे काढायचं होतं त्याच्यापेक्षा डिफरंट काहीतरी वेगळं चालू. बरोबर. मी बघून चांगलं काढू शकते. ओके. तर रुचा, मला सांग, आज आता आपण बालदिनानिमित्त गप्पा मारतोय, बरोबर की नाही? आणि तू गोष्टी फार छान सांगतेस. आम्ही यापूर्वी पण तुझे एपिसोड पाहिले आहेत, त्याच्यामध्ये तुला काही विचारलं की तुझी एकतरी गोष्ट त्यावर रेडी असायची, बरोबर? तर मला सांग, का करतात ग बालदिन साजरा आणि काय वाटतं तुला, का करावा साजरा? बालदिन कारण साजरा करतात कारण आपल्या भारताचे, आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यांचा या दिवशी वाढदिवस असतो. म्हणून आपण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त बालदिन साजरा करतो. आता बालदिनच का, तर असं म्हटलं जातं की पंडित जवाहरलाल नेहरू यांना मुलांबद्दल खूप, म्हणजे दे वर फॉन्ड ऑफ चिल्ड्रन, प्रेम होतं, मुलं आवडायची. म्हणून आपण बालदिन साजरा करतो. आणि बालदिन हे एक ज्या मुलांना काहीतरी करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी प्रेरणा दिन म्हणू शकतो. आणि म्हणजे त्यांच्यासाठी प्रेरणा दिन असतो तो. त्या दिवसापासून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय काय केलं होतं त्यांची प्रेरणा घेऊन आपल्याला सुद्धा काहीतरी करायचंय याचं रिमाइंडर त्या मुलांना होतं. तर म्हणून आपण बालदिन साजरा करतो. अरे वा, म्हणजे तुला किती छान ग माहिती, आणि ती तुझ्या मुख्य म्हणजे लक्षात आहे हे विशेष. नाहीतर काय सांगितलं विसरलं झालं, हो की नाही? बरं, मला सांग, तू गाणं पण गातेस छान, बरोबर की नाही? कशी वळलीस ग गाण्याकडे? आणि तू म्हणे अगदी लहान असल्यापासून गाणं गात होतीस, आता तू मोठी झालीस म्हणे, तर काय, कशी वळलीस गाण्याकडे? तुला आवडतं का गाणं गायला खूप? हो, म्हणजे लहानपणापासून मी तालासुरात गायचे म्हणजे गुणगुणायचे. आणि अजून एक गोष्ट मी बोलायला हवी की नको माहित नाही मला, पण माझ्या आईचे बाबा म्हणजे माझे आजोबा, तेव्हा एक सिरियल लागायची जय मल्हार म्हणून. तर त्या टायटल सॉन्ग वर मी त्यांच्या पोटावर डान्स करायचे. ओके.
आणि एकदम तालात डान्स करायचे एकदम लहान असताना. म्हणून ते असं म्हणायचे की म्हणजे हिला तालाची जाणीव दिसते आणि बहुतेक हिला गाणं आवडणार. आणि मोठी झाल्यावर आई आणि बाबा पण घरामध्ये गाणी म्हणायचे कधी कधी, मला जास्त करून ऐकवायला गाणी म्हणायचे. तर जसं ते मला म्हणजे म्हणता येईल तसं मी म्हणायचे. मग ते कधी कधी बोबडं व्हायचं, कधी कधी काही उच्चार चुकायचे. पण जसं पण ताला सुरात होते ना, त्याचा रिदम चुकायचा नाही. आणि पहिली दुसरीत गेल्यानंतर, पहिलीमध्ये गेल्यानंतर मला आई बाबांनी क्लासलाच घातलं आणि मग मी अशी गाण्याकडे आता प्रॉपर गाणं शिकतेस तू. बरं, मला सांग, सारेगमप मध्ये असताना तुम्ही मुलं होतात तिथे, तुम्हाला आधी शिकवायचे गाणं वगैरे, बसून घ्यायचे आणि बराच वेळ तुम्ही शूटिंगच्या निमित्ताने एकत्र असायचं. काय काय धमाल करायचं ग जेव्हा मोकळा वेळ मिळायचा तेव्हा? मोकळा वेळ म्हणजे नसायचा, जेमतेम एकच दिवस आम्हाला मोकळा मिळायचा. कारण बाकीचे 4 दिवसात आम्हाला गाणी बसवायची असायची आणि खूप हेक्टिक शेड्यूल असायचं. 5व्या 6व्या दिवशी शूट्स असायची आणि त्याच्यामुळे बाकीचे हे 6 दिवस खूप बिझी असायचे. मग म्हणून आम्ही आता पहिला एपिसोड झाला आमचा शूट करून की मग पहिले 1-2 एपिसोड जरा थोडा आम्हाला मिळायला वेळ लागला. मग नंतर आम्ही प्रॉपर एक टाइम टेबल सेट केलं. तिथे पण टाइम टेबल सेट केलं. एक टाइम म्हणजे एक ठरवलं असं की हे 6 दिवस आपले पूर्ण घाई गडबडीत जातात. तर हे पूर्ण 6 दिवस झाले की एकच दिवस आपल्याला रिलॅक्सेशनला मिळतं आणि त्या दिवशी सगळी गाणी आम्हाला सगळ्यांना सांगायचे की कुठली कुठली गाणी आहेत. त्याच्या नेक्स्ट दिवसापासून सगळी परत तयारी. तर तो जो एक दिवस असायचा त्याच्यामध्ये आमची जिथे एक बंगलो सारखं होतं, तिथे आमची सोय केली होती गुरुकुल म्हणून. तर ते जिथे होतं त्याच्या समोर असा एक पॅच होता मोठा आणि एंडला एंड गेट होतं, मेन गेट आणि त्याच्या बाजूला पण एक अशी मोकळी ग्राउंड सारखी स्पेस होती. म्हणजे खूप जागा होती खूप खेळायला आणि एकच दिवस असायचा. पण आम्ही तो एकच दिवस त्याचा पुरेपूर वापर करून घ्यायचो. म्हणजे एकही गेम आम्ही सोडला नाही खेळायचा. म्हणजे लगोरी खेळायचो, कधी कधी फुटबॉल खेळायचो, कधी कधी बॅडमिंटन खेळायचो ग्रुप्स करून, कधी कधी पकडापकडी खेळायचो, कधी कधी क्रिकेट पण खेळायचो. तर ही मजा मस्ती तर आमची होती, पण गाण्यात पण आम्ही एकमेकांना हे करायचो, मदत करायचो आणि त्याच्यामध्ये पण धमाल मस्ती व्हायची. ओके, व्हेरी गुड, खूपच छान. म्हणजे तुम्ही असं कुठचा मिळालेला क्षण कधी वाया नाही जाऊ दिला. व्हेरी गुड. ओके, आणि हे सगळं छान पैकी जमतं, म्हणजे अभ्यासही जमतो वेळेत, गाणं पण जमतं, असं तुला सगळं जमतं, म्हणजे ती कसरत होत नाही तुझी, बरोबर ना? छान होतं सगळं. बरं, आता आपण मगाचपासून म्हणतोय की रुचा छान गाते, तू गाण्याचा क्लास शिकतेस वगैरे वगैरे, सगळं आपलं बोलणं चालू आहे. बालदिन आहे ग, तर बालदिन विशेष एखादं गाणं 4 ओळी आमच्या प्रेक्षकांसाठी सादर कर ना. हे आता जे मी गाणं म्हणणार आहे ते आपण सगळ्यांनी एक प्रसिद्ध गाणं आहे, दादा मला एक बहिणी आण. हे प्रसिद्ध गाणं आहे, पण हे गाणं त्याचं पुढचं वर्जन आहे. ओके, म्हणजे तो दादा लग्न करतो, बहिणीच्या मागण्या सगळ्या पूर्ण करतो, बहिणी आणतो. पण ती बहिणी आणल्यानंतर तो त्याच्या बहिणीला वेळ द्यायचा विसरून जातो. ओके, तर एक कडवं. हो चालेल, नक्की, छानच. वहिनी आल्यापासून दादा किती बदलला बाई, वहिनी आल्यापासून दादा किती बदलला बाई, माझ्याशी बोलाया आता, माझ्याशी बोलाया आता वेळच त्याला नाही, वहिनी आल्यापासून दादा किती बदलला बाई, वहिनी आल्यापासून दादा किती बदलला बाई. अरे वा, किती छान ग, तुझा इतका मंजूळ आवाज आहे ना, वा, खूप छान वाटलं. म्हणजे ते अशा ओळी ऐकताना ना अगदी आम्हाला असं छान त्याच्यावरती डोलावंसं वाटत होतं. इतकं सुंदर गायलीस ग तू. मला सांग, तुझा दिनक्रम कसा असतो ग?
म्हणजे कसं कसं बरीचदा मुलं तुझ्या वयाची असतात, ती उठायला कटकट करतात, आवरायला कटकट करतात, पुढे शाळेत जायचा कंटाळा येतो, तर तुझा कसा असतो दिनक्रम? माझा दिनक्रम म्हणजे मी आधी सकाळी उठते लवकर आणि मग आवरून अंघोळ वगैरे करून मग आधी 1 तास रियाज मिनिमम आहे. मग जेव्हा उठते तिथपासून 1 तास जिथपर्यंत होईल तिथपर्यंत आधी रियाज करते. मग 8:30 ते 9:30 रियाज झाला की मग 9:45 माझी ट्युशन असते. मग पटकन दप्तर भरते, बॅग भरते आणि ट्युशनला जाते. मग 9:45 ते 11:15 माझी ट्युशन असते आणि मग ट्युशन वरून आले की मग खाते, मग 15-20 मिनिटं टाइमपास करते आणि मग मी शाळेत आवरायला घेते. किती वाजता असते शाळा तुझी? 12:30. ओके. 11:50 पर्यंत माझं आवरून होतं. तसं लवकर आवरतं ग. 5 मिनिटात. मग ते झालं की मग मी मग दप्तर भरते शाळेचं. अगदी जायच्या वेळी? नाही, जायच्या वेळी 5-10 मिनिटं आधी. बरं, म्हणजे तेच ग. दप्तर भरते. तर आमच्याकडे कुत्रा आहे, डॉग आहे, लॅब्राडोर. तर ब्रुनो नाव आहे त्याचं. तर आईचं रिपोर्टिंग 11:45च असतं. तर मग आई 11:45ला घराच्या बाहेर जाते. 11:45, 12:15ला माझ्यावर जबाबदारी असते की ब्रुनोला खायला देऊन जायचं शाळेत. मग त्याचं फूड असतं ग्रॅन्युअल्स. तर ते मी त्याला देते. मग त्याला पाणी लागतं जेवणानंतर. मग ते सगळं पाचते त्याला आणि मग त्याला बांधते, समजावते की भुंकू नकोस, आजी एकटी असते ना, मग भुंकू नकोस, आजीला त्रास देऊ नकोस, गप्प बस, असं सगळं सांगते. आणि मग मी शाळेत फायनली जाते 12:30 पर्यंत, 12:20 पर्यंत. मग 5:45ला घरी आल्यानंतर पटकन 6 पर्यंत आवरते. मग 6 ते 7 खेळायला जाते. 7ला आईने घरात यायला सांगितलंय कारण की 7ला दिवे लागण्याची वेळ असते, म्हणजे संध्याकाळची मोस्ट प्रोबॅबली. मग आले की मग आधी हातपाय तोंड धुते, मग कपडे बदलते. मग कपडे बदलल्यावर आधी दिवा लावते. मग देवाचं सगळं म्हणते आणि मग परत काहीतरी खाते. मग खेळून आलेली असते ना, परत काहीतरी खाते पाहिजे ना मिळायला. देवाचं म्हणून झाल्यावर खाते काहीतरी परत. मग ट्युशनचा होमवर्क, शाळेचा होमवर्क, प्रोजेक्ट काय असेल तर त्याची तयारी करते, प्रोजेक्टची तयारी करते आणि बाकीचा अभ्यास करते. आणि मग अजून वेळ असेल तर मग काहीतरी ड्रॉइंग काढते किंवा काहीतरी खेळते. किंवा आमच्या बाजूला माझी मैत्रीण राहते बिल्डिंग मधली, तिच्याकडे जाते खेळायला किंवा टीव्ही बघते. मग नंतर टीव्ही बघून झाल्यावर 9ला बाबा येतात. मग 9ला बाबा आल्यानंतर त्यांच्याशी मस्ती करते. असं सगळं करून वाजतात 9. मग 9ला आई आमटी वगैरे करते आणि मग आम्ही जेवतो 9:30 पर्यंत. मग 9:30 पर्यंत सगळं झालं जेवून की मग ताईला जरा आवरायला मदत करते. मग ते झालं की मग ताईचं अंथरूण घालते, कारण ताई ब्रुनो जवळ खाली झोपते ना म्हणून. तर तिचं अंथरूण घालते, मग बेड साफ करते आणि मग ब्रश करून झोपतेस. बरं, किती वाजता ग? मगाशी काहीतरी उशिरा झोपतेस म्हणाली. 11 वाजता ना? ठीक आहे बाबा, आम्ही पण 11 वाजता झोपतो, आम्ही काही फार उशिरा नाही झोपत. बरं, मला सांग, आता दिवाळी झाली ना ग, खूप मजा केली असशील ना तू दिवाळीमध्ये. मला सांग, का करतात ग साजरी दिवाळी? तुला गोष्टी फार छान सांगता येतात ना, म्हणून मुद्दाम विचारतेय. आपण दिवाळी का साजरी करतो? कारण की या दिवशी म्हणजे आपण दिवाळीच्या आधी दसरा येतो. तर दसऱ्यापासून बरोबर 21 दिवसांनी दिवाळी येते. अरे वा. तुम्ही कुठल्याही वर्षी बघा, बरोबर 21 दिवसांनी दिवाळी येते. कारण की दसऱ्यापासून ते दिवाळीच्या 21व्या दिवसापर्यंत दसऱ्याला प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि रावणावर विजय मिळवला. आणि मग नंतर ते लंकेतून जे निघाले ते त्यांना मध्ये त्यांची भरत भेट झाली, मध्ये त्यांना कोणी त्यांचे भक्तगण भेटले आणि अजून ते कुठे कुठे थांबले भक्तगणांसाठी किंवा भक्तांसाठी. तर ते लंकेहून त्यांना अयोध्येपर्यंत पोहोचायला 20 दिवस लागले आणि 21व्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवशी ते अयोध्येत परतले, अयोध्येत पोहोचले.
मग तिकडच्या लोकांनी त्यांचे तुपाचे दिवे लावून तेलाचे दिवे लावून स्वागत केले, म्हणून आपण दिवाळीच्या दिवशी दिवे लावतो असं. आणि आपल्या प्रत्येक सणामागे एक सायंटिफिक रिझन असतं. म्हणजे आता हा सण थंडीत येतो, ऑलमोस्ट थंडीत येतो, तर ह्याच्यामध्ये या सणामध्ये आपल्याला गरम किंवा वॉर्म राहण्याची गरज असते. उबदारपणा पाहिजे, ऊब मिळणं गरजेचं असतं. तर झोपताना फक्त पांघरून घेतो आपण, पण बाकीचा पूर्ण दिवस आपल्याला जेव्हा थंडी वाजते तेव्हा आपल्याला उब्याची गरज असते. तर या सणामध्ये आपण फराळासाठी चकली, चिवडा, लाडू आणि शंकरपाळे हे 4 पदार्थ करतो आणि करंज्या करतो. तर हे सगळे पदार्थ तेलयुक्त आणि तूपयुक्त आहेत. थंडीमध्ये आपल्याला आतून वॉर्म राहण्याची, आतून ऊब मिळण्याची गरज असते, आणि म्हणून आपण या दिवाळीमध्ये तेलयुक्त तूपयुक्त पदार्थ खातो आणि दिवे पण लावतो. बरं मला सांग, तुला आता शाळेत तू जातेस बरोबर, आता सारेगमप पासून तू माहिती झाली, शाळेतही तुझ्या ही रुचा घांगरेकर सारेगमप पर्यंत गेली, मस्त छान आम्ही तिची गाणी बघितली. शाळेत गाणं म्हणायचं झालं की गाणं म्हटलं की रुचा, असं होतं का ग? होतं, म्हणजे भरपूर वेळा होतं. सारेगमप मधून यायच्या आधी पण माझ्या शाळेतल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना किंवा टीचर्सना सगळ्यांना माहिती होतं की मी गाणारी आहे. तर एखादा आता बालदिन आलाय, तर जेव्हा बालदिन असतो किंवा असा कुठला तरी प्रोग्राम असतो शाळेत, when it is a special day, या सगळ्या महत्वाच्या दिवसांवर एकतरी काहीतरी थोडस असलं पाहिजे ना. आणि गाणी तेव्हा म्हटली जातात, आणि गाणी तेव्हा मोस्ट प्रोबॅबली म्हटली जातात. तर तेव्हा गाणं माझं होतं, आधी पण व्हायचं, आता तर अजून पटीने होतं, जास्त पटीने होतं. पण मला असं वाटतं की मला असं आता सगळी लोक मला अरे गाणं गाते असं करतात, बघ ती गाणारी असं म्हणतात. आणि माझे जे मित्रमैत्रिणी आहेत ते पण म्हणतात की अरे वा रुचा, तू हे करून आली, सेलिब्रिटी झाली असं. पण मला मनापासून वाटतं की मी सारेगमप मधून जायच्या आधीची जी रुचा होते, मला मनापासून वाटतं असं की सारेगमप मधून जायच्या आधीची जी मी रुचा होते, जे लोक मला आधीची रुचा म्हणून आत्ताही ओळखतात, तेच माझे खरे. अरे वा. आणि असं होतं शाळेमध्ये बऱ्याच वेळेला की खूप सेलिब्रिटी म्हणून मला म्हणतात, पण असं गाणी पण मी म्हणते. म्हणजे प्रत्येक ओकेजनवर काहीतरी कार्यक्रम असतो शाळेमध्ये. बरं, मित्रमैत्रिणी पण तुझे छान असतात ना तुझ्याशी, म्हणजे असं तुला सेलिब्रिटी टाईप वागणूक नसते, त्यांच्याशी तू मिसळून वागतेस एकदम. म्हणजे आता आमचा जो किल्ल्याचा ग्रुप आहे, तर मागच्या वर्षी तर मी सारेगमप मध्ये होते, पण त्याच्या आधीची सगळी वर्ष तिथे एकाही जणांनी मला असं केलं नाही. म्हणजे मस्करी मध्ये ठीक आहे, पण असं मुद्दामून आता ही थोडीशी मोठी झाली, पॉप्युलर झाली, तर हिच्याशी वेगळ्या पद्धतीने वागूया आपण, असं कोणाच्याही मनात आलं नाही. जे म्हणजे माझे फ्रेंड्स जसं माझ्याशी वागत होते सारेगमप मधून जायच्या आधी, तसंच ते आता माझ्याशी वागतात. खेळताना किंवा किल्ला करताना माझं काही चुकलं तर ते मला ओरडतात सुद्धा, समजवतात सुद्धा. म्हणजे ते मला आधी पण असंच ट्रीट करत होते की जेव्हा तुझं चुकतंय तेव्हा आम्ही तुला ओरडणार, जेव्हा तुझं अप्रिशिएशन करायचंय तेव्हा आम्ही तुला अप्रिशिएट करणार. अरे वा. पण आता असं नाही झालंय माझ्या बाबतीत की अरे ही मोठी सेलिब्रिटी झाली, आता हिला ओरडू नाही शकत, समजावू नाही शकत, हिच्याशी आपण जास्त मोठ्या आवाजात बोलू नाही शकत, तिला चुकलं तर सांगू नाही शकत, असं नाहीये. असं नाही झालं. आणि चांगलं आहे की तुझ्यासाठी. फॉर्च्युनेट दॅट इट इज नॉट हॅपन्ड विथ मी. अरे वा, व्हेरी गुड. मला सांग, तुला शाळा जास्त आवडते की गाणं जास्त आवडतं? ह्याचं उत्तर नाही देता येणार, कारण की म्हणजे शाळाच जास्त आवडते. कारण शाळेमध्ये ऑब्व्हियसली मित्रमैत्रिणी भेटतात, आणि त्याच्यानंतर शाळेमध्ये अजून आपण
अशा एखाद्या जेव्हा सिच्युएशन होते की जेव्हा आपल्याला कळत नाही की काय करू मी, तेव्हा जेव्हा आपले फ्रेंड्स सल्ला देतात तेव्हा फ्रेंड्स बरोबर कसं मिसळायचं हे आपल्याला शाळेतून शिकायला मिळतं. कुठल्याही ऑकेजन वर जेव्हा शाळेतून ग्रुप ऍक्टिव्हिटी करायला सांगतात तेव्हा ग्रुप वर्क काय असतं ते समजतं. आणि जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला करायची आणि त्यासाठी आपल्याला मित्र सुद्धा मदत करतायत. म्हणजे आता त्या दिवशी मला एक प्रोजेक्ट करायचं होतं आणि त्या दिवशी मला सगळ्यांनी सांगितलं, मी ऍबसेंट होते त्या दिवशी आणि सगळ्यांचं सबमिट झालं होतं प्रोजेक्ट, तर सगळ्यांनी मला सांगितलं की असं कर, तू असं कर, याच्याने तुझं प्रोजेक्ट चांगलं होईल, मी असं केलं होतं. ह्याच्याने पण म्हणजे केअरिंग अँड शेअरिंग ह्याच्याने आपण पण कोणाला तरी मदत केली पाहिजे हे पण शिकायला मिळतं. त्यामुळे शाळा पण आवडते आणि गाणं तर आवडतच, कारण गाणं तर माझं आवडतच आहे आणि त्याच्यामध्ये मला खूप आनंद मिळतो आणि म्हणून हे पण आवडतं गाणं. म्हणजे असं चूज नाही करता येणार, दोन्ही तितकंच महत्त्वाचं आहे. गाणं पण आवडतं कारण गाण्यामधून मला वेगवेगळे राग शिकायला मिळतात, वेगळं ज्ञान मिळतं, वेगवेगळ्या रागांची माहिती मिळते, तर म्हणून मला दोन्हीही आवडतात दोन्ही 100. बरं बाबा, आता मला सांग, आम्ही ना तुझे संपदाताई तुला गाणं शिकवतानाचे काही व्हिडिओज बघितले, म्हणजे अगदी किचन मध्ये ताई काहीतरी करते आणि तू इकडे रियाज करतेस, हे सगळं आम्ही इंस्टाग्राम वरती बघितलंय. तुला संपदाताईने कोणतं पहिलं गाणं शिकवलं आठवतंय का तुला? आणि कसं आहे ग तुमच्या दोघींचं बॉन्डिंग, म्हणजे असं गुरु शिष्य असं आहे की अगदी फ्रेंडली आहे? फ्रेंडली आहे. तिचं पहिलं गाणं तिने फेसबुकवर शेअर पण केलं होतं तिच्या अकाउंट वरून. तुला शिकवलेलं? मला शिकवलेलं पहिलं गाणं ते म्हणजे घे घे माझे वाचे, ते मला तिने पहिलं गाणं शिकवलं. आम्हाला 2 ओळी दाखवशील का गुणगुणून? घे घे माझे वाचे, घे घे माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, घे घे माझे वाचे, घे घे माझे वाचे, माझे वाचे, माझे वाचे. अरे वा, छान, मस्त ग. तर हे गाणं तिने मला पहिल्यांदा शिकवलं आणि आमच्या दोघींचं बॉन्डिंग सांगायचं झालं तर नाही सांगू शकत शब्दामध्ये. बरं, इट इज वर्डलेस. ओके. कारण की गुरु शिष्याचं नातं हे नाहीच आहे आमच्यात. आमच्यामध्ये ही जशी माझी आई आहे तशी ती दुसरी आई म्हणू शकता तुम्ही, दुसऱ्या आई मुलीचं नातं म्हणू शकतो. म्हणजे आता बघ, जसं आई जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा मला अभ्यासामध्ये काही क्वेरी असेल तर मी तिला विचारते, ती करता करता. तसंच जेव्हा ताई स्वयंपाक करते तेव्हा मी गाण्याचा रियाज करते, ती मला जे शिकवलं त्याची उजळणी करते, असं आहे. त्यामुळे बोथ आर द सिमिलर. आणि ती म्हणजे तिच्याकडे मी जेव्हा पहिल्यांदा गेले तेव्हा मी पहिलं गाणं तिला स्वामींचं तारक मंत्र आहे ते मी तिच्या समोर पहिले गायलो. तर त्या पहिल्या गाण्यापासून ते ही सगळी 2-3 वर्ष म्हणजे आतापर्यंत मला कधीही असं वाटलं नाही की अरे ताई आपल्याला असं का करते, आपल्याला ओरडते का. मला पहिलेच कळलं होतं की ही ताई छान आहे, आपल्याशी जुळवून मिळवून घेणारी आहे, आपल्याला म्हणजे समजून घेणारी, आपल्याला समजून घेणारी आहे. त्यामुळे हिच्याशी आपलं पटू शकतं आणि पटलंच ते. तर मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते अशी की माझ्याकडून जोपर्यंत होत नाही सांगितलेलं परफेक्ट तशाच्या तसं, आणि ते यायला नाही लागलं की माझी चिडचिड व्हायला लागते. त्यामुळे ते येईपर्यंत माझ्याकडून करवून घेण्याची, माझ्याकडून घोटून घेण्याची क्षमता किंवा
पेशन्स फक्त ताईमध्ये आहे. मी जास्त चिडचिड करायला लागले की मी रडते बिडते, माझा म्हणजे कॉन्फिडन्स लूज होतो, कारण मला येत नाहीये ताईने सांगून सुद्धा 100 वेळेला. त्यामुळे तो कॉन्फिडन्स परत आणण्याची ताकद किंवा परत उभा करण्याची ताकद फक्त ताईमध्ये. त्यामुळे मी खरंच सांगू नाही शकत की आमच्या दोघींचं बॉन्डिंग कसं आहे. बरं, आता ना मी तुला एक कॉमन पण ट्रिकी प्रश्न विचारणार आहे, कळलं का? असं आहे की तुला आई बाबा दोघांचाही छान सपोर्ट मिळतो, बरोबर की नाही? मग मला सांग, तुला जास्त आई आवडते की बाबा आवडतात? ह्याचं पण उत्तर नाही देऊ शकत. एक ऑप्शन आला तर बरं होईल, मला चूज करायला मिळेल. नाही म्हणजे आता तुला सांग ना, म्हणजे जेव्हा तुला काहीतरी गोष्ट एखादी पाहिजे असेल तेव्हा आईने नाही म्हटलं की मग तू आणि बाबांनी हो म्हटलं, तर अशा वेळी काय होतं? असं बरेच वेळेला झालेलं आहे. हा, मग तेव्हा कोण आवडतं असं वाटतं? नाही, असं नाहीये. म्हणजे जेव्हा आई एखाद्या गोष्टीसाठी मला नाही म्हणते आणि त्याच सेम गोष्टीसाठी जेव्हा मला बाबा हो म्हणतात, तेव्हा मला बाबा आवडतात असं पार्शलिटी मी नाही करत. अरे वा. पण काहीही झालं तेव्हा मला असं वाटतं की अरे असं झालं, आईचे काय आपल्याला नाही म्हटलं आणि बाबांनी हो म्हटलं, तेव्हा एवढंच वाटतं. थोडं खट्टू झाल्यासारखं. थोडं खट्टू झालं, म्हणजे थोडं असं वाटतं की आईने नाही म्हटलं पण बाबांनी हो म्हटलं असं वाटतं. पण काहीही झालं तरी शेवटी मी आईकडेच जाते. अगं हो ना, म्हणजे मी 50-50% आहे, पण आई जवळ 60% आहे, थोडस थोडं 10% जास्त, आणि बाबा 40% किंवा 50%. पण 50% बाबा आणि 60% आहे. 10% प्रश्न आहे, पण ते 10% म्हणजे खूप आहेत ते. म्हणजे त्याच्यामध्ये काहीही असू द्या, आईला जेव्हा तिच्या आई बाबांची आठवण येते तेव्हा ती माझ्याकडे येते. मला जेव्हा काही असं होतं की आई हे येत नाहीये, काय करू, आठवतच नाहीये याचं उत्तर किंवा लक्षातच राहत नाही, असं काही होतं तेव्हा मी पण तिच्याच कडे जाते. मग मला बाबांनी कितीही शिकवू देत किंवा बाबांनी कितीही ट्रिक्स शिकवू देत कसं लक्षात ठेवायचं, मी शेवटी आई जोपर्यंत मला ओरडत नाही की असं कसं लक्षात नाही राहते, तोपर्यंत माझ्या लक्षात राहत नाही. ओके. आणि म्हणून आई जास्त लाडकी आहे. वा वा, म्हणजे तुझं एक्सप्लेनेशन पण कसं आहे माहितीये का, छान आहे. इकडे तर मी आईला छान म्हणत, तिकडे तर मी बाबाला दुखावणार पण नाही, असं बरोबर. तू पण ट्रिकी आन्सर छान दिलंयस एकदम. मला सांग, तू पण ट्युशन क्लासला जातेस बरोबर? मध्ये आपला असं पेपर मधून आपण बातम्या वाचल्या की मुलांना ट्युशन क्लासला पाठवणं बरोबर नाहीये किंवा त्यांच्यावरती खूप आपण बर्डन देतोय, बरोबर? तुला काय वाटतं ग, अगदी छोटू मुलं पण जातात ट्युशन क्लासला, KG पासूनची. तुला वाटतं का ग असावे ट्युशन क्लास की नसावे? मी असं सांगू नाही शकत, पण मी माझ्या बाबतीत सांगते. ट्युशन क्लास असावेत की नाही मी माझ्या बाबतीत सांगते. हे सगळं गाणं किंवा हे सगळं सांभाळताना मला ट्युशन क्लासची गरज असते, कारण की बरेच मुलं अशी असतात जे सेल्फ स्टडी करून त्यांचे स्वतःचे मार्क्स मिळवतात. पण आता हे सगळं करत असताना मला परत अभ्यासही तेवढाच जोरदार करायचा किंवा तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच तयारीने करायचा ऑब्व्हियसली नाही झेपत. तर म्हणून माझ्यासाठी तरी मला ट्युशन क्लास हवेत, कारण की मी सेल्फ स्टडी मधली नाही. माझ्याकडून कोणी डोक्यावर बसवून घेत नाही जोपर्यंत अभ्यास, तोपर्यंत होत नाही पण होत नाही. प्रॅक्टिस करून घ्यावी लागते. आणि आई घरात नसते, कारण आई पण माझ्या शाळेत नोकरी करते, ॲज अ टीचर. अच्छा, म्हणजे तू आईच्या शाळेत जातेस तर? हो, सेम आहे शाळा. हो. 11:45 आई घर सोडते आणि येते तेव्हा पूर्ण दमून आलेली असते. आल्यावर परत स्वयंपाकाचं बघायचं असतं, परत थोडं तिला शाळेचं काम असतं. या सगळ्यामध्ये तिला माझा अभ्यास घ्यायला जमत नाही. बाबा बँकेमध्ये असतात, त्यांनाही कामाचा स्ट्रेस असतो, त्यामुळे त्यांनाही माझा अभ्यास घ्यायला जमत नाही. आणि ताई असते कॉलेजमध्ये, तिचा अभ्यास, तिचं लास्ट इयर चालू आता, तर तिला अभ्यास असतो. आणि आजीला
म्हणजे मी असं गुंडाळते की झालाय अभ्यास, त्यामुळे आजी तर अभ्यास घेऊ शकत नाही. बरं. पण त्या माझ्या ट्युशन टीचरच्या एकच मॅडम आहे ज्या मला येईपर्यंत मला क्लास मधून सोडणार नाही, ज्या माझ्या डोक्यावर बसून करून घेतील. तेवढं एकच आहे, एकच सोर्स आहे माझ्या. तुझ्या दृष्टीने तुला ट्युशन क्लास योग्य वाटते? माझ्या ट्युशन क्लास योग्य वाटते. बरं, हरकत नाही. मी सिनियर केजी ज्युनियर केजी क्लास मध्ये नाही गेले, कारण काहीच नव्हतं तेव्हा अभ्यास करण्यासारखं. पण थर्ड पासून ते फिफ्थ पर्यंत माझ्याकडून जे, कारण थर्ड पासून ते फिफ्थ पर्यंतचं मॅथ्स पक्क असलं पाहिजे, आणि ते झालं तरच 6 पासून ते 10th पर्यंत त्याची मदत होते. या 3 वर्षांची मदत पुढे होते. पाया भक्कम पाहिजे. पाया भक्कम पाहिजे. तर ह्या 3 वर्षात त्याच्यात मी परत गेले सारेगमप मध्ये, पण तरीही माझा मॅथ्स पक्क आहे, पक्क नाहीये, पण थोडस जरी मला ते थोडस येतंय ते फक्त ट्युशन टीचरमुळे. अरे वा. कारण लास्टला जेव्हा मी सारेगमप मधून आले तेव्हा तर ताईच्या एक्झाम्स नव्हत्या, तिला सुट्टी होती, तेव्हा तिने अभ्यास घेतला. पण तिसरीचं सगळं मिस झाल्यामुळे चौथी मध्ये मला परत तेवढं भक्कम करायला मला वेळ लागला. भक्कम करण्यासाठी वेळ लागणार होता, पण मला पटकन तो बेस कॅच करायला माझ्या मॅडमनी मदत केली. आणि माझ्या ज्या मॅडम आहेत ट्युशन टीचर, त्या बाबांच्या मैत्रीण आहेत, त्यामुळे सगळं जुळलंय. पण माझ्यासाठी मला ट्युशन ही गरजेची वाटते. ओके, गुड. आता मला सांग, तुला कोण व्हायचंय ग मोठेपणी? मला गायकच व्हायचं. म्हणजे गायनाच्या क्षेत्रात तुला करिअर करायचं? म्हणजे मला सोलो कार्यक्रम, कोणाबरोबर कार्यक्रम, आणि तुझ्या गुरूंसारखं शिकवायला पण आवडेल ना? गुरूंसारखं शिकवायला पण आवडेल. त्याच्यानंतर मला जास्त करून संगीत नाटक आणि नाटक किंवा संगीत नाटकच जास्त, संगीत नाटक आणि क्लासिकल म्युझिक ह्याच्यामध्ये जास्त रस आहे. आणि शिकवायला मला आवडेल, आणि अजून काय आवडेल? परफॉर्मन्स करायला आवडेल. त्याला काहीतरी छान चाल, असा एक फ्लो असला पाहिजे. अशीच गाणी मला ऐकते, पण मी अशीच गाणी, आणि मला म्हणायला पण तशीच गाणी आवडतात. त्यामुळे एक प्रॉपर सिंगरच मला व्हायचंय. आणि शिकवायला तर मला आवडतच. हो, कारण जे गोष्टी छान सांगतेस मग शिकवायला आवडणं साहजिक आहे. आणि आई पण शिक्षिका आहे ना तुझी. बरं, मला सांग, तुमच्या शाळेत कसं करता तुम्ही बालदिन साजरा? म्हणजे अगदी असे टीचर बनून साड्या वगैरे नेसून जाऊन असं मुलांना शिकवणं वगैरे असं असतं की कसं असतं मग बालदिन? आता बालदिन आहे तर 11-10 नोव्हेंबर पर्यंत तर आम्हाला सुट्टीच होती. 4 दिवसात काय तयारी करणार ऐन वेळी दिल्यानंतर. म्हणून दिवाळी वेकेशनची सुट्टी लागण्याच्या आधी आम्हाला एक नोटीस सगळीकडे फॉरवर्ड केली होती, फिरवली होती, की तुम्ही ग्रुप्स बनवा. शाळेमध्ये आल्यानंतर तुम्ही ग्रुप्स बनवा आणि काहीही करा त्याच्यामध्ये. मग तुम्ही डान्स करू शकता, ग्रुप डान्स करू शकतात, ग्रुप एखादं स्किट करू शकता, ज्याच्यातून मुलांपर्यंत काहीतरी संदेश पोहोचला पाहिजे. तर असं करू शकता. एखादा ग्रुप सॉन्ग बसवू शकता टीचर्स बद्दल. आता जवाहरलाल नेहरू यांचं हे आता नाही आहेत, तर त्यांना कसं वाटत असेल की माझा वाढदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो, तर त्यांच्या काय मनातल्या भावना असतील, काय शब्द असतील त्यांचे, हे प्रेझेंट करणारा एखादा मुलगा प्रत्येक क्लास मधून येतो. आणि त्याच्यामध्ये मग सिलेक्शन राऊंड मग होते, आणि मग प्रत्येक टीचर ठरवते, ज्या म्हणजे त्या ऑकेजनच्या ज्या इन्चार्ज असतील त्या सिलेक्ट करतात की कोण जवाहरलाल नेहरू करेल. आणि मग काय वेळेला सेलिब्रेशन्स असतात, मग आमचे प्रिन्सिपल्स असतात, हेडमास्टर असतात, ते येतात आणि मग ते आपली मतं सांगतात की तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही वाचलं पाहिजे, तुम्ही अभ्यास केला पाहिजे, आणि तुम्ही ह्याच्याबरोबर तुमच्या अदर ऍक्टिव्हिटीज. आता सगळेच गातात, सगळेच डान्स करतात, सगळेच आर्ट मध्ये चांगले आहेत, किंवा सगळेच अजून काही फुटबॉल किंवा असं काहीतरी क्रीड्यामध्ये चांगले आहेत असं नाही. तर जे काय तुमची अदर ऍक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल त्यालाही तुम्ही वाव दिला पाहिजे. तेवढाच तुम्ही अभ्यासालाही तुमचं महत्व असलं पाहिजे, तेवढंच तुम्ही वाचलं सुद्धा पाहिजे, तेवढंच तुम्ही
खेळलं पण पाहिजे जितकं नेसेसरी आहे तेवढं तुम्ही खेळलं पण पाहिजे. आता हे सगळं केलं तर जवाहरलाल नेहरूंना कसं वाटेल हे सांगणारा एखादा मुलगा असतो, जसं मी मगाशी सांगितलं. तर असं सगळं होतं बालदिनाच्या दिवशी. आणि मग नंतर शेवटी सगळ्यांना चॉकलेट्स वाटतात आणि मग केक्स वाटतात, असं सगळं होतं आणि मग साजरा होतो तुमचा बालदिन. बरं. पण मग आता बरेच प्रश्न विचारून झाले तुला, तुझ्याशी छान गप्पा मारून झालाय. मग जाता जाताना तू आम्हाला एक छानस तुझं आवडतं नाट्यसंगीत ऐकवशील? आता बघा कसं आहे योगायोगे, आत्ताच मला हे मागच्या वर्षी ताईंनी ते गाणं शिकवलंय आणि हे सगळ्यांना माहिती असेल गाणं. पंडित अभिषेकी यांचं संगीत आहे, त्यांनी गायलेलं आहे आणि कुठल्या नाटकातलं आहे ते मला माहित नाही. बरं. पण देवाघरचे ज्ञात कुणाला सगळ्यांना माहिती आहे, तरी मी गाते. नि रे ग म रे ग नि रे सा नि रे ग म धा नि सा नि धा ब म ग रे नि रे ग रे सा. देवा घरचे ज्ञात कुणाला, देवा घरचे ज्ञात कुणाला, विचित्र नेमाने विचित्र नेमाने कुणी रखडती धुळीत कुणी रखडती धुळीत कुणास नाभे हेम, कुणास नाभे हेम. देवा घरचे ज्ञात कुणाला, मी निष्कांचन निर्मल साधक, मी निष्कांचन निर्मल साधक, वैराग्याचा एक उपासक, वैराग्याचा एक उपासक, हिमालयाचा मी तो यात्रिक, हिमालयाचा मी तो यात्रिक, हिमालयाचा मी तो यात्रिक. मनात माझ्या कावनावे, मनात माझ्या कावनावे, संसाराचे प्रेम, संसाराचे प्रेम, देवा घरचे ज्ञात कुणाला, देवा घरचे 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 ज्ञात कुणाला, देवा घरचे ज्ञात कुणाला. अरे वा, किती छान म्हटलंस ग तू आणि किती सुंदर, म्हणजे असं माहोल बनवून टाकलास तू इथे आमचा. अगदी खूपच छान. बरं, मला एकच विचारायचं, तुला वाचायला पण खूप खूप आवडतं ना ग? वाचतेस तू गोष्टीची पुस्तकं वगैरे? तर तुला हा आमचा दिवाळी अंक, खास तू इथे आज आलीस, आमच्याशी छान गप्पा मारल्यास आणि बालदिनानिमित्त तुला ही भेट आहे छोटीशी आमच्याकडून. मी नक्की वाचेन आणि आईकडे तुमचा नंबर आहे, तर तुम्हाला नक्की मी कळवशील कसं वाटलं तुला, मला कसं वाटलं हे आवडेलच, कारण की मी थोडस याच्याबद्दल ऐकलेलं आहे, आईने मला सांगितलेलं आहे. आता तू प्रत्यक्ष वाच, तुझ्या आवडीच्या गोष्टी आहेत याच्यामध्ये. प्रत्यक्ष मी हे वाचणार आहे आणि तुम्हाला नक्की मी याचं सांगणार की मला कसं वाटलं. नक्की नक्की शुअर, आमच्याशी तू छान शेअर कर, तुला कसं वाटलं, काय आवडलं तेही आम्हाला सांग. सो तू बालदिनानिमित्त इथे आलीस, तुला बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्याशी गप्पा मारल्यास आणि खूप छान वाटलं आम्हाला एका छान बाल कलाकाराला भेटून. आमचा वयोगट आहे मुलांचा, सो आम्हाला आवडतं गप्पा मारायला. सो थँक्यू सो मच पुन्हा एकदा. थँक्यू तुम्हाला पण मला इथे बोलवल्याबद्दल, कारण की असं मी पहिल्यांदाच मुलाखत केली आहे, त्यामुळे तुमच्यासाठी म्हणजे माझ्या
थँक्यू. येस, थँक्यू सो मच. तुम्हाला पण बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू डिअर. येस. सो गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि वयम मासिकाचे सभासद नसाल तर जरूर सभासद व्हा, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जसा सुंदर मजकूर तशा सुंदर सुंदर गोष्टी सुद्धा. थँक्यू सो मच.